नाही नाही, महापौरांचा जो काही एकूण ज्या पद्धतीचं महापौरांचा आज आमच्या प्रस्तावावरती ज्या पद्धतीने महापौरांची भूमिका होती त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व सभासदांनी सभात्याग केला। एका बाजूला पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत। 3 महिने 1 महिन्याचं बिल घेतात आणि 15 दिवस पाणी दिलं जातं, त्याच्यातही अनेक वेळेला वीज गेली आहे, नळ तुटला हे सांगून जवळपास फक्त महिन्यातनं 7-8 दिवस पाणी मिळतं। आणि आता म्हणजे प्रशासनाने जवळपास दुपटीने दरवाढ केलेली आहे। म्हणजे जवळपास 14 रुपयाच्या आसपास रेट आहे, ज्याचं 100 रुपये बिल पाणीपट्टीचं येत होतं त्याचं 200 रुपये यायला लागलं। आणि म्हणून आमची मागणी होती, आम्ही प्रस्ताव दिलेला, आमची मागणी होती की ज्या ठिकाणी पाण्याची गळती आहे असे हजारो कनेक्शन्स आहेत ज्याला आजपर्यंत बिलिंग होत नाही। आमचं म्हणणं एवढंच होतं की ही सगळी गळती थांबवा, ज्यांचं बिलिंग होत नाही त्यांना बिलिंग करा, मेंटेनन्सचा खर्च असेल किंवा इतर खर्च आहे तो कमी करा। आणि हे सगळं कमी केल्यानंतर जे काही तुम्हाला अमाऊंट लागेल ती आपण लोकांसमोर जाऊ, परंतु आज गळती थांबवायची नाही। इलिगल कनेक्शन्स वरती जे बिलिंग करायचं ते बिलिंग होत नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा या जी काही बेकायदेशीर दरवाढ आहे, एका बाजूला लोकांना पाणी मिळत नाही, लोकांना टँकरची बिलं लाखोनी येतात आणि दुसऱ्या बाजूला पाणी न देता असलेली दरवाढ म्हणजे दुपटीने केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे। त्यामुळे त्याचा आम्ही विरोध केला आणि त्या विरोधात जो प्रस्ताव आणलेला तो प्रस्तावावरती कुठलाही रुलिंग न देता कुठलंही मतदान न घेता महापौरांनी नियमाचा भंग करून तो प्रस्ताव फेटाळल्याचं सांगितलं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला। आणि येणाऱ्या काळामध्ये या वसई विरारच्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही या पाणीपट्टीची जी वाढ आहे, ही जी काही बेकायदेशीर वाढ आहे त्याच्या विरोधात आणि जी काही मलजल सुविधा आणि पाणी पुरवठा लाभ सुविधा कर जो लावलेला आहे, जो लाभ न देता कर लावलेला आहे तो बेकायदेशीरपणे लावलेला आहे। त्यामुळे त्याचा विरोध म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती वसई विरारकरांच्या हितासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे। आणि त्याचा हा इशारा आहे सत्ताधाऱ्यांना मागच्या दारांनी। एका बाजूला सभापतींनी ज्या वेळेला स्थायी समितीच्या सभेमध्ये ज्या वेळेला अर्थसंकल्प मंजूर केला त्यावेळेला सभापतींनी रुलिंग दिलं की कुठली करवाढ होणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दाराने जवळपास पाणीपट्टीमध्ये दुपटीने आणि घरपट्टीमध्ये 20 ते 25% करवाढ करून या वसई विरारकरांवरती अन्याय केलाय। सुविधा द्यायच्या नाहीत, फक्त करवाढ करायचे। आणि जी लूट आहे वेगवेगळ्या माध्यमातून महापालिकेची जी लूट सुरू आहे ती थांबवायची नाही। ती जर थांबवली तर कुठल्याही पद्धतीने करवाढ करणं गरजेचं पडणार नाही। आम्ही रोज दर महासभेमध्ये अनेक विषय आणतो की याच्यामध्ये लूट थांबवा, त्याच्यामध्ये लूट थांबवा, पण कुठल्याही पद्धतीने सत्ताधारी प्रशासकाचं नाव घेतात, पण सत्ताधाऱ्यांना ही लूट थांबवण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। सत्ताधाऱ्यांना ही लूट चालू ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सहभाग घ्यायचा आहे। म्हणून कुठल्याही पद्धतीने या लुटीवरती बोलायला तयार नाहीत। आम्ही घोटाळ्याचा उल्लेख करतोय, कुठल्याही पद्धतीने सत्ताधारी या घोटाळ्यावरती बोलत नाही, त्याची चौकशी करा, त्याच्यावरती कारवाई करा म्हणून मागणी करत नाही। आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला लूट सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला जनतेची लूट करायची, हे भारतीय जनता पक्ष कधी सहन करणार नाही। याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरेल। रद्द करा, रद्द करा, आणि पाणीपट्टी रद्द करा।